नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता जे काही आता घरामध्ये आनंदी आणि युगंधर यांच्यावर आरोप केले जात आहे आणि हे सगळं विद्याधरने केलेलं आहे याचा एक सत्याचा पुरावा मात्र आता सगळ्यांच्या समोर कसा येत आहे। कारण आनंदीने मात्र असा काहीतरी पुरावा देऊन आता विद्याधरविषयी असं मात्र या घरामध्ये दाखवलेला असतो। तो पुरावा इतका भयानक असतो आणि तो पुरावा बघून मात्र आता मुलं मात्र आता आनंदीवर विश्वास ठेवतात आणि आनंदीवर विश्वास ठेवून युगंधरने केलेल्या आता प्रत्येक आता ह्या उपकाराचा बदला म्हणून विद्याधरला आता जे काही आता शिक्षा आहे तर ती शिक्षा मात्र मुलं स्वतः देणार आहे आणि ती शिक्षा अशी आहे की आता मात्र एक असं भयानक सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर ते सत्य असं आहे की आनंदीला आता जेव्हा एक गोष्ट समजलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की आता ह्या समीदाच्या मृत्यूशी कारणीभूत आहे आणि समीदाचा मृत्यू कशामुळे झाला आणि समीदाच्या मृत्यूला कारणीभूत नक्की कोण आहे हे सगळं पुराव्यासहित आता आनंदीच्या समोर येणार आहे। तर तेव्हा मित्रांनो आनंदी मात्र आता कोणता असा पुरावा देऊन आता सगळ्यांच्या समोर सत्याचा उलगडा करणार आहे हे मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता आनंदी या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता घरामध्ये जे वादळ उभं राहिलेलं असतं तर त्या वादळाची चाहूल मात्र आता ही विद्याधरने सुरू केलेली आहे। विद्याधरला असं वाटतं की आपल्याशी पंगा जो काही घेतलेला आहे आणि तो पंगा मात्र आता आपण यांना बदलाच्या रूपामध्ये कसा द्यायचा, कारण सगळ्या मीडियासमोर आपल्याला पोलिसामध्ये गुंतून आपल्या जे काही गाडीचा स्फोट करून आपल्याला जे भाजवण्यात आलेले आहे तर ते मात्र आता ह्या युगंधर आणि आनंदीला कसा मी आता धडा शिकवणार आहे हे मात्र आता ह्या विद्याधरचं ठरलेलं असतं। परंतु आनंदी चालाक असते, आनंदीने मात्र सगळं ओळखलेलं असतं की विद्याधर काय काय करतो, आत्तापर्यंत त्याने काय काय केलेलं आहे ते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा बदला आपल्याला आत्ता घ्यायचा आहे। म्हणून मात्र आनंदी सावध झालेली असते। आनंदीने असं काहीतरी दाखवून दिलेलं आहे की आता आनंदी मात्र घरामध्ये मुलांचं सगळं काही आरोप वगैरे सहन करते। मुलं प्रत्येक गोष्टीला आनंदीला आता अगदी म्हणजे माझ्या वडिलांची हक्क घेणारी ठेवलेली एक बायको असं काही ना काही बोलून तिचा अपमान करत असतात। परंतु युगंधर आनंदीची साथ देत आहे आणि ती साथ मात्र आनंदीची खूप मोलाची आहे। आनंदीला खूप वाईट वाटत असतं पण तरीसुद्धा मात्र आनंदी डगमगत नाही। हे सगळं विद्याधरने केलेलं आहे, त्यामुळे न घाबरता आता हे विद्याधरला तोंड द्यायचं किती काही झालं तरी हे सगळं मात्र विद्याधरने केलेलं आहे। जेव्हा आनंदी किचनमध्ये विचार करत आहे त्याच वेळेस मात्र आता हा युगंधर तेथे आनंदीचा बरोबर बोलायला येतो। आनंदीला म्हणत असतो की हे बघ आनंदी, तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल। तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, माझा देवावर विश्वास आहे आणि समीदाताईंच्या प्रेमावर, त्यामुळे हे बघा आपल्यामध्ये खरं नातं आहे, आपण कोणाची लबाडी केलेली नाही आणि आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे हे सगळं आपण मुलांना खरं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता काही न डगमगता आपल्याला फक्त मुलांसमोर आता सगळं काही व्यवस्थित आता हे दाखवून द्यायचं आहे, कारण वेळ अशी आलेली आहे की आता प्रत्यक्षात दाखवून देण्याची। तेव्हा आनंदी युगंधरला साथ देण्याचं ठरवते। हे बघा मालक साहेब, तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका आणि मी सुद्धा तुमची साथ कधीही सोडणार नाही। मला समीदाताईंचे कोणतेही हक्क नको आहे, परंतु आता मात्र घरामध्ये जे वादळ आलेलं आहे तर त्या वादळाला शांत करायचं आणि पृथ्वीला जी काही डील मिळालेली आहे तर ती डील मात्र आपण अगदी तिचा आनंद व्यक्त करायचा। त्या डीलसाठी आत्तापर्यंत आपण इतके प्रयत्न केलेले आहेत आणि आता यापुढे आपण डगमगायचं नाही। तेव्हा आता पृथ्वीने आता आरतीला सुद्धा मात्र ह्या डिझाईनसाठी सिलेक्ट केलेलं असतं, पण आता तो आरतीचा सुद्धा रागराग करत असतो, कारण आनंदीने जे काही केलेलं आहे तर ते आरती तिची बहीण आहे आणि हे सगळं मात्र आता पृथ्वीला रागच आलेला असतो। पृथ्वी आरतीबरोबर सुद्धा काही बोलायला तयार नसतो। आता घरामध्ये सगळेजण आलेले आहेत, माई, बापू आणि आबा आणि आरती, आरची हे सगळेजण आलेले आहेत आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही सत्य आहे, जे सत्य मात्र असं सत्य आहे की आता आरची सगळ्यांच्या समोर सांगणार असते, कारण आत्तापर्यंत म्हणजे जे विद्याधरने केलेलं कांड आहे, कारण जेव्हा पृथ्वीचा इतका मोठा इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटमध्ये आता या सगळ्या घराला मारण्याचा जो काही विद्याधरने प्लॅन केलेला असतो तो फक्त मात्र आता आरचीला आणि आरतीला माहिती असतो। आता त्या दोघी
हे सगळं सांगणार आहे, कारण आज वेळ आलेली आहे ते सत्य सांगण्याची. आनंदीने त्यावेळेस आपल्या जीवावर सगळं बेतलं, परंतु विद्याधरचं नाव कुणासमोर येऊन दिलेलं नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीने हे सगळं कसं केलं, कारण हा तोच विद्याधर आहे की त्या विद्याधरने मात्र आता जो काही तो झुंबर आहे तर तो झुंबर पाडण्यामुळे आणि सगळ्यांना मात्र त्या झुंबराखाली पाडून पृथ्वीला जो मारण्याचा प्लॅन केलेला आहे तो CCTVमध्ये आता आरची सगळ्यांना दाखवते. ती म्हणते की माझ्या आनंदीताईवर इतके गलिच्छ आरोप होतात, त्यामुळे आता आम्ही शांत बसू शकत नाही. किती काही झालं तरी आता वेळ आहे ती सर्व सांगण्याची. कारण आता मुलं असं बोलत असतात की आता युगंधर आणि आनंदी तुम्ही ज्या परिस्थितीत लग्न केलं ती परिस्थिती आम्हाला समजावली, पण आता आम्हाला आनंदी आई म्हणून नको आहे. आनंदीचा डिव्होर्स झालाच पाहिजे, तुमचा आणि आनंदीचा डिव्होर्स झालाच पाहिजे. किती काही झालं तरी आता हा डिव्होर्स जर तुम्हाला मान्य असेल तर आता तुम्हाला एकाची निवड करावी लागेल, एकतर मुलांची निवड करावी लागेल नाहीतर आनंदीची. तेव्हा युगंधर मात्र काही बोलत नसतो. युगंधर आता शांत असतो. तर विद्याधर म्हणतो की हो, हा डिव्होर्स झालाच पाहिजे, कारण आनंदी या घरात नकोय. हे जे काही आता सगळेजण मात्र शिल्पा तर आता आनंदीवर खूपच आरोप करते आणि धनश्रीसुद्धा, या सगळ्यांना मात्र आनंदी घरामध्ये नको असते. परंतु माई आणि बापू आणि युगंधर हे मात्र पुढे येतात आणि पुढे आल्यानंतर मात्र आता जे काही हे म्हणत असतात की आनंदी कुठेही जाणार नाही. त्याच वेळेस आता युगंधरने आनंदी या घरची प्रॉपर्टीची मालकीण आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आनंदी प्रॉपर्टीची मालकीण कशी होऊ शकते. म्हणजे ह्या आनंदीने प्रॉपर्टीसुद्धा आपल्या नावावर केलेली आहे आणि याचं म्हणजे आमच्या आईला जो काही मारण्याचा प्लॅन केलेला आहे तर तो तुम्हीच केलेला आहे वाटतं, असे मात्र वाटेल तसे आरोप मुलं आता आनंदीवर जेव्हा करतात तेव्हा आनंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो. आणि डिव्होर्स हा शब्द ऐकल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पण आनंदीला असं एक सत्य माहिती असतं, कारण समिधाच्या मृत्यूला जो कारणीभूत आहे तर तो विद्याधर, कारण या विद्याधरनेच आता मात्र इतका मोठा खोडा घालून आता हे सगळं केलेलं आहे. कारण विद्याधरने आता समिधा म्हणजे ताई होत्या, समिधा ताईंचं जे काही हक्क आहे आणि युगंधर या दोघांना वेगळं करण्यासाठी आता हे सर्व केलेलं आहे. तर कारण समिधा ताईंच्या आता म्हणजे जे काही त्यांना म्हणजे आजार झालेला होता आणि त्यामध्ये आता ज्या काही गोळ्या मिक्स केलेल्या होत्या हे फक्त घरातील मात्र आता सुमनताईंना माहिती असतं. आणि सुमनताईंनी आनंदीला सगळं काही सांगितलेलं असतं, कारण विद्याधर कोणत्या थराला जाऊ शकतो. आता ह्या सुमनला मात्र हे सगळं माहिती झाल्यानंतर सुमनने सगळं काही ह्या म्हणजे आनंदीताईला सांगितलेलं आहे की आनंदीताई विद्याधर हे जे काही आहे ना त्यांच्यापासून सावध राहा, कारण त्यांनी समिधाताईंना गोळ्या देऊन मारण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, ज्या गोळ्या त्यांना सुरू होत्या त्या कुणालाच माहिती नव्हतं. म्हणून मात्र आता हे सगळं त्या विद्याधरने केलेलं आहे. आता हे सत्य मात्र आनंदी सगळ्यांच्या समोर सांगण्याचं ठरवते. परंतु आता आर्ची आणि आरतीने जे पृथ्वीला मारण्याचा जो प्लॅन ह्या इव्हेंटमध्ये केला गेला होता त्याचं सत्य आता पुराव्यासहित दाखवतात. आणि आता मात्र जेव्हा हे सगळं विद्याधरने केलेलं आहे, आनंदीने आपल्या स्वतःच्या जीवावर हे सगळं वाचवलं. कारण जेव्हा आता आनंदी हार मानत नाही तेव्हा विद्याधर तिला मारण्याचा खूप प्रयत्न करत आहे. परंतु आता जसं समिधाताईंना मारलं, समिधाताईंच्या गोळ्या बदलवल्या आणि जे काही त्यांचा डॉक्टर होता तर त्या डॉक्टरांना सुद्धा मात्र आनंदीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. मला प्रॉपर्टी वगैरे काही नको, परंतु या घरात मात्र आता जे काही मालक साहेबावर आरोप होत आहे तर ते मला सहन होत नाही. आता मात्र बाद झालं, कारण या घरामध्ये जे काही आता होत आहे तर ते चुकीचं होत आहे. मालक साहेब एक देव माणूस आहे. आत्तापर्यंत त्यांनी कित्येक जणांना मदत केलेली आहे आणि मुलं मात्र आज त्यांना इतकं नावं ठेवतात आणि हाच विद्याधर त्या मुलांना मारण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तर ते मात्र आता सगळं काही पुराव्यासहित मुलांसमोर आलेलं असतं. मुलांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता मुलांचे डोळे उघडतात, कारण आपण ज्या विद्याधरचं ऐकतो तर त्यानेच आपल्या आईला मारलेलं आहे, आपल्या आईच्या मृत्यूला कारणीभूत तोच आहे. मग आपण आनंदीवर का असले आरोप करतो? आनंदी आपल्या घराला सगळं काही अगदी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आणि आता हा विद्याधर म्हणतो की अरे मुलांना तुम्ही कशाला विश्वास ठेवतात,
डिव्होर्स तर झालाच पाहिजे, आनंदीचा डिव्होर्स झालाच पाहिजे. जे काही पेपर्स आता आणलेले असतात तर ते पेपर्स मात्र आता युगंधर फाडून टाकतो आणि युगंधर फाडून टाकून म्हणतो की हे बघा, मला मुलंसुद्धा हवी आहेत आणि आनंदीसुद्धा हवी आहेत, कारण आनंदीने या घरासाठी आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे. आनंदीचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून युगंधरने स्पष्ट शब्दात मात्र आता सगळ्यांनाही सांगितलेलं असतं. तेव्हा आता पृथ्वी पुढे येतो आणि सगळ्यांच्या समोर मात्र तो आता या विद्याधरची गचंडी धरून त्याला लाथाडून बाहेर फेकतो आणि म्हणतो की आमच्या आईच्या बाबतीत जे काही तू केलेलं आहे त्याला आम्ही कधीच माफ करणार नाही. आज आम्ही तुला नाही सोडणार. म्हणून मात्र आता आनंदी पुढे येते. आनंदी म्हणते की विद्याधर, हे बघ, अरे तुम्हाला चॅलेंज केलं होतं, या घराची होळी आज केलेली आहे, परंतु आता त्याच राखेने मात्र मी या घरामध्ये जे काही आनंद आणण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि आज त्याच राखेने मी तुझं तोंड काळं करणार आहे. म्हणून मात्र आनंदी सगळ्यांच्या समोर त्याचं तोंड काळं करते आणि त्याला शेवटी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. समिताताईंच्या मृत्यूला कारणीभूत असणारा आणि पृथ्वीवर आता जे काही झुंबर पाडून मारण्याचा जो काही प्रयत्न त्याने केलेला आहे, हे सगळे पुरावे मात्र आता आरती आणि ह्या तिघींनी दिलेले आहेत. आणि शेवटी मात्र आता ह्या सगळ्यांना मात्र आता समजलेलं असतं की आनंदी खोटं नाही बोलत तर खरं बोलत आहे. या घरासाठी आणि मुलांसाठी आता जी काही तिने सत्वपरीक्षा आत्तापर्यंत दिलेली आहे ती इतकी कडक सत्वपरीक्षा देऊनसुद्धा मात्र आता मुलं हे आनंदीकडून म्हणजे होतात, आनंदीची माफी मागतात आणि आनंदीच्या बाबतीत जे काही गैरसमज त्यांनी करून घेतलेले आहे तर ते मात्र आता त्यांचे दूर होतात आणि जो काही डिव्होर्स आहे तर तो डिव्होर्स मात्र आता ते पेपर्स आहे तर ते युगंधरने फाडून टाकलेले असतात. तर मित्रांनो, आता युगंधरला आनंदीची निवड करून सुद्धा मुलंसुद्धा भेटलेले आहेत. तर असेच आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.